राम कृष्ण हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अशा अभंगावर बोलणार आहोत जो खरं तर खूपच गहन आणि खूपच खोल आहे. हा अभंग म्हणजे काही उपदेश नाही, तर भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेत पोचल्यावर एका सिद्ध पुरुषाला नेमका काय अनुभव येतो याचा तो एक आरसा आहे. चला तर मग या अनुभवाच्या सागरात जरा खोलवर जाऊया. तर हा आहे तो अभंग. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, महाराज इथे आपल्याला काही शिकवत नाहीयेत. ते फक्त सांगत आहेत की ते स्वतः कुठल्या अवस्थेत पोचले आहेत. त्यांच्या आत काय चाललंय हे ते आपल्याला उलगडून दाखवत आहेत. त्यांच्या आत्मिक स्थितीचं हे एक दर्शनच आहे. आणि ऐकता ऐकता जर या अभंगातला तो भाव तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला ना, तर आपली भक्ती दाखवण्यासाठी कमेंटमध्ये राम कृष्ण हरी नक्की लिहा. आपण सगळे मिळून या भक्तिमय वातावरणाचा एक भाग बनूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या चरणापासून, जो या संपूर्ण अनुभवाचा म्हणायला गेलं तर पाया आहे. पहिली ओळ आहे, सदा नामघोष करू हरिकथा. यातला सगळ्यात महत्वाचा शब्द कुठला असेल तर तो आहे सदा. म्हणजे नेहमी, अखंड, निरंतर. पण नेहमी म्हणजे काय? सकाळी उठल्यावर एकदा की दिवसातून दोनदा? नाही. तुकाराम महाराजांना इथे काहीतरी वेगळंच सांगायचं आहे. आपण बघा, सामान्यपणे काय करतो, सकाळी देवासमोर बसतो, 5-10 मिनिटं नाम घेतो आणि मग दिवसभर कामात सगळं विसरून जातो. पण महाराजांची अवस्था तशी नाहीये. त्यांच्यासाठी नामस्मरण हे काही अपॉइंटमेंट घेऊन करण्यासारखं काम नाहीये. ते श्वासाइतकं सहज आहे. प्रत्येक श्वासामणिक चालणार. आणि हरिकथा याचा अर्थ फक्त देवाची गोष्ट ऐकणं किंवा सांगणं इतकाच नाहीये. नाही, तर हरीच्या गुणांमध्ये, त्याच्या प्रेमात, त्याच्या रूपात अक्षरशः हरवून जाणं, त्यातच रमून जाणं, ही आहे खरी हरिकथा. आणि जेव्हा असं अखंड नामस्मरण घडतं तेव्हा काय मिळतं तर तेने सदा चित्तास समाधान. एक असं समाधान, अशी शांती जी बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही. आपल्याकडे किती पैसा आहे, आपलं पद काय आहे, ह्याच्याशी त्याचा काही संबंधच नाही. ही शांती आतून येते, अढळ, कधी न ढळणारी. बरं, हे समाधान मिळाल्यावर काय होतं? आतून कोणतं ऐश्वर्य मिळतं? याचंच वर्णन महाराज आता दुसऱ्या चरणात करत आहेत. महाराज म्हणतायत की मी सगळ्या सुखांनी आणि अलंकारांनी नटलो आहे. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. पण कोणते अलंकार, कोणती सुख हे? आपल्याला अलंकार म्हटले की काय आठवतं? सोनं, चांदी, हिरे, बरोबर? पण महाराज ज्या अलंकारांबद्दल बोलतायत ते हे नाहीयेत. त्यांचे अलंकार आहेत विनम्रता, करुणा, प्रेम, निर्भयता, हे आंतरिक गुण. आणि सर्व सुख म्हणजे गाडी, बंगला नाही, तर आतली ती स्थिरता, ती शांती, हीच तर खरी श्रीमंती आहे, नाही का? आणि मग जेव्हा माणूस अशा आंतरिक श्रीमंतीने, या अलंकारांनी सचतो ना, तेव्हा त्याची अवस्था होते आनंदे निर्भर डुलत असो. म्हणजे जणू काही तो आनंदाच्या नशेतच आहे. तो इतका भरून गेलेला असतो की त्याचं नुसतं चालणं सुद्धा एखाद्या गाण्यासारखं वाटतं. तो जणू आनंदाच्या लहरीवर डुलत असतो. आता आपण येतोय तिसऱ्या चरणावर. आणि ही अवस्था समजून घ्यायला जरा कठीण आहे, कारण ही एक खूपच उच्च आध्यात्मिक अवस्था आहे. पण प्रयत्न करूया. महाराज म्हणतात, असो ऐसा कोठे आठवची नाही. म्हणजे मी कोण आहे, कुठला आहे, कसा आहे, याची मला आठवणच राहिलेली नाही. दुहीच विदेही भोगू दशा. म्हणजे देहात असूनही मी विदेही आहे. काय असेल याचा अर्थ? विदेही अवस्था म्हणजे देह सोडून जाणं नाही, अजिबात नाही. तर मी म्हणजे हा देह, ही जी आपली पक्की भावना असते ना, तीच गळून पडते. मग आत्मा काय करतो? तो फक्त साक्षी बनतो. शरीराला सुख झालं काय किंवा दुःख झालं काय, तो फक्त पाहतो. त्यात गुंतत नाही, अडकत नाही. आणि एकदा काही अवस्था आली की मग बघा, भूतकाळात काय झालं याचा पश्चाताप संपतो, भविष्यात काय होईल याची चिंता मिटते. माणूस पूर्णपणे फक्त आणि फक्त वर्तमानात जगतो. आणि हीच तर खरी मुक्ती आहे, जी याच देहात असताना अनुभवता येते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि परमोच्च अवस्थेकडे, जिथे सगळी द्वंद्व म्हणजे चांगलं वाईट, सुख दुःख हे सगळं संपून जातं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. काय जबरदस्त रूपक आहे बघा, अग्निरूप. मी अग्नी झालो आहे. आणि म्हणून लागो नेंदू पाप पुण्य अंगा. मी पाप आणि पुण्य या दोन्हींना माझ्या शरीराला स्पर्शही करू देत नाही. याचा अर्थ काय? विचार करा. अग्नी काय करतो? तुम्ही त्यात चांगली वस्तू टाका किंवा वाईट, तो दोन्हीला जाळून भस्म करतो.
तो स्वतः मात्र तसाच शुद्ध राहतो. अगदी तसंच जो भक्त नामस्मरणाने अग्निरूप झालाय त्याला पापाचं बंधन लागत नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्याचंही बंधन लागत नाही. का? कारण पाप आणि पुण्य दोन्ही कर्मबंध आहेत. दोन्ही आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. सिद्ध भक्त या दोन्हीच्या पलीकडे पोहोच. तर मग ह्या सगळ्या अभंगातून आपल्याला नामस्मरणाचं अंतिम ध्येय काय आहे हे स्पष्ट होतं. आणि हाच या अभंगाचा गाभा आहे, त्याचा सार आहे. नाम हा उपाय नाही, नाम हेच ध्येय आहे. बघा, आपण नेहमी नामाला एक साधन समजतो, काहीतरी मिळवण्यासाठीचा एक उपाय. पण महाराज सांगतात नाही, नाम हे साधन नाही, तेच साध्य आहे. नामात विरघळून जाणं, नामाशी एकरूप होणं, हेच आहे अंतिम ध्येय. पण मग प्रश्न पडतो की हे सगळं तर ठीक आहे, पण आजच्या या धावपळीच्या तणावाच्या आयुष्यात ह्या ज्ञानाचा आपल्याला काय उपयोग आहे आणि खूप मोठा आहे. जेव्हा आपण या नामस्मरणात स्वतःला थोडं थोडं विसरायला लागतो तेव्हा आयुष्य खरंच खूप हलकं वाटायला लागतं. मनावरचं ओझं कमी होतं, भीती चिंता हळूहळू नाहीशी होते आणि एक प्रकारची आंतरिक शांतता आपल्या आयुष्यात कायमची जागा घेते. संतवाणीच्या अशाच खोलवरच्या अर्थांसाठी आणि या प्रेरणादायी प्रवासात आमच्यासोबत राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.